जय श्रीराम. नमस्कार सगळ्यांना. तर आपली डाळिंबाची सिरीज चालू आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगत आहे. तर मला वाटते की मी जेवढे आतापर्यंत माहिती सांगितलेली आहे ती इनफ आहे रेस्ट पिरियडसाठी. आणि जर काय तुम्हाला डाऊटफुल वाटत असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. आणि इथून पुढचं आपलं शेड्यूल असणार की इत्रेल आणि इत्रेलपासून पुढे आपल्याला काय करायचं आहे, इत्रेल कसं मारायचं आहे, किती मारायचं आहे, कोणत्या वेळेस मारायचं आहे आपल्याला, तर याच्याबद्दल बोलणार आहे. तर इथून पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला विसरू नका. तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. इंस्टाग्राम चॅनलवरती सुद्धा आणि यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक किंवा यूट्यूबची लिंक किंवा नाव, प्रोफाईल नाव मी ह्याच्यामध्ये ॲड करतो. तर आपल्याला पुढच्या व्हिडिओपासून इत्रेल कधी मारायचं, कसं मारायचं, किती प्रमाण त्याचं, इत्रेलसाठी आपली स्टेप काय असली पाहिजे, पानांची वगैरे, काड्यांची स्टेप कशी असली पाहिजे, ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये बोलणार आहोत. तर तुम्ही नक्कीच माझे पाठीमागचे पूर्ण व्हिडिओ बघा, कारण रेस्ट पिरियड हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. रेस्ट पिरियडच्या नंतर आपल्याला एवढी मोठी कामं नसतात, जे रेग्युलर आपल्याला करावं लागतं तेच असतंय. फक्त रेस्ट पिरियडचं हे खूप महत्त्वाचं काम आहे. रेस्ट पिरियडमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात, ज्या जास्तीत जास्त लोक त्या गोष्टी करत नाही आहेत. तर खूप गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये भेटणार आहेत. आणि मी असा एक व्हिडिओ पण तयार करणार आहे ज्याच्यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही माहिती होईल, असा मोठा व्हिडिओ करणार आहे. आणि हे शॉर्ट्स आहेत, कारण आपल्याला स्पेसिफिक एका कामासाठी एकच व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर कारण एक व्हिडिओ बघितला की लोकांच्या लक्षात राहतं आहे. मी एकातच सगळं तुम्हाला सांगितलं तर ते तुमच्याही लक्षात राहणार नाही आणि मीही कन्फ्यूज होऊन बसेल की कोणतं सांगायला पाहिजे आणि कोणतं नको. तर तुम्ही नक्कीच ही पोमोग्रेनेटची माझी जी वेबसिरीजच म्हणतो मी, वेबसिरीजसारखंच समजू शकता तुम्ही. आपण ह्याला छोटीशी वेबसिरीज वगैरे काय पण म्हणू शकता. तर याच्यामधून आपल्याला खूप सारं शिकायला भेटणार आहे. नक्कीच तुमच्याकडे काही कमेंट्स करून सांगा, तुमच्याकडे काही आयडियाज वगैरे असतील तर. आणि मी माझे तर सांगतच आहे तुम्हाला सगळ्यांना. काय चुकलं असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे सांगू शकता. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद.